हॅलो, गुड आफ्टरनून. यावेळेस टायमिंग किती झालेले मी बघितलेलं नाही आहे, म्हणजे सकाळ संध्याकाळ मला एकसारखी झालेली आहे, कारण यावेळेस काय गोंधळ चालू आहे तुम्ही बघितलेला आहे. तर योगेश आलेले आहे, तर मी दुपारी स्वयंपाक केलेला आहे आणि इकडं दोघा तिघांचं जेवण सुरू आहे आणि खरबूज पण घेऊन आलेले आहे. तर मला खरबूजचं ज्यूस बनवावं आणि आम्ही सगळेजण ज्यूस घेऊया, कारण गरमीमध्ये असं होतं ना की गार गार काहीतरी खावंसं वाटतं. आईस्क्रीम, ज्यूस, रसना वगैरे. म्हणजे जे आता पेंट लावण्यासाठी भैया आले आहेत ना, त्यांच्यासाठी चहा बनत नाही आहे, ज्यूसच बनत नाही. ज्यूस नाही काय, रसना बनत आहे दररोज, कारण गरमी खूप आहे ना, त्यामुळे गरम काहीच खावंसं वाटत नाही, काहीच प्यावंसं वाटत नाही. एकदम गारगार फ्रीजमधल्या वस्तू खावाशा वाटत आहेत. तर इकडं खरबूज आहे ना, मी ते चिरून घेतलेलं आहे. बिया मी वेगळ्या केलेल्या आहेत आणि एकदम सोपी पद्धत आहे खरबूज ही चिरण्याची. म्हणजे हे अशा पद्धतीने खूप लवकर आहे, म्हणजे साल वेगळी होते आणि खरबूज पण व्यवस्थित चिरलं जातं. आणि इकडं बघू शकता माझी बडबड बडबड सुरूच आहे. म्हणजे योगेश न सांगता आले ना, मी तेच विचारताय की एक फोन तर करून यायचा ना. तर योगेशचं म्हणणं होतं की सांगितल्यानंतर काय करणार होतो. म्हणजे मुलांचं वेगळंच असतं, सांगितल्यानंतर काय करणार होतो आणि सांगितलं नाही त्याबद्दल काय करणार होतो. सेमच तर राहणार आहे, फक्त मला सरप्राईज द्यायचं होतं मी सांगितलेलं. जसं दीपकाला तसंच योगेश पण. तर असं म्हणजे आल्यानंतर स्वयंपाक पाणी जेवण खाणं हे सगळं झालेलं आहे. आता ज्यूस पण बनत आहे, म्हणजे थोडंसं जेवण झाल्यानंतर गारगार ज्यूस आल्यानंतरच म्हणत होते की ज्यूस बनवा. तर ज्यूस पिल्यानं परत जेवण करणार नव्हते मुलं, त्यामुळे मी केलेलं नव्हतं. तर बघू शकता बाहेर पेंटिंगचं काम सुरू आहे. म्हणजे आतमधलं अगोदर पूर्ण झालेलं आहे आणि साईडनं पण झालेलं आहे. आता फक्त जे टावर आहेत ना तिथं पेंट करत आहेत. अगोदरचा जो कलर होता ना त्याच्यापेक्षा खूपच वेगळा कलर यावेळेस आम्ही दिलेला आहे. म्हणजे पूर्ण बाहेरच्या बाजूला ग्रे कलर दिलेला आहे आणि इकडं समोर जे टावर आहे ना, टावरला पिवळा जे आतमध्ये कलर आहे तसाच पिवळा कलर लावलेला आहे. म्हणजे एकदम गाढा पिवळा नाही, थोडासा डिममध्ये पिवळा आहे. आणि त्यावरती जे आहे ना, म्हणजे कॉम्बिनेशन म्हणजे कसं आहे ना, आता त्याला वरती पिवळा म्हणजे एकदम जसं सोनेरी कलर असतो ना तसा द्यायचा आहे. आणि जे नाव लिहिलेलं असतं तिथं व्हाईट कलर द्यायचं आहे. म्हणजे कॉम्बिनेशन छान आहे. जसं पूर्ण पेंट झालेलं होतं ना, खरंच छान वाटत होतं. अगोदर वाटलं की हे छान वाटणार की नाही, खूप विचार येत होता की कशा पद्धतीने कुठलं पेंट लावायचं, कोणचं छान वाटेल. तरी पण जे पेंट करायचे भैया असतात ना त्यांना म्हणजे आपल्यापेक्षाही त्यांना जास्त समजतं असं मला वाटतं. मी त्यांनाच विचारलेलं होतं की कशा पद्धतीने लावलं म्हणजे कुठला कलर इथं जे आहे ना छान वाटेल, सूट करेल, तशा पद्धतीने तुम्ही लावा. तर त्यांनी 2-3 ऑप्शन दिलेले होते, त्यामधले चॉईस कोण आम्ही सांगितलेले आहेत. तर इकडे बघू शकता पूर्ण साईडनं ग्रे कलर आहे आणि आतमध्ये म्हणजे टावरला बदामी कलर आहे आणि जिथं नाव वगैरे लिहिलेलं आहे त्याला व्हाईट कलर द्यायचा आहे. समोर जे आहेत ना बिस्किट बनले, छोटे छोटे डिझाईन बनलेले आहे, तिथं पण व्हाईट कलरच येणार आहे. आणि इकडं वरती पूर्णपणे आता यावरती सोनेरी कलर घेत आहेत. आणि इथं झोका जे आहे ना, झोक्यावरती दुसरे कलर देत आहेत, कारण खूप आवड सवड आहे. वरती 2-3 जण धरलेले आहेत आणि झुला जो आहे ना तो सोडलेला आहे खाली, म्हणजे त्यामध्ये जे भैया बसले ते पेंट करत आहेत. तर बाहेर त्यांचं काम चालू आहे. मी किचनमध्ये ज्यूस बनवत आहे. त्यावेळी खूप गोंधळ आहे. पसारा एकही भेटे नाही, एकही व्यवस्थित नाही. एक शोधाय गेले एक भेटत आहे, एक शोधाय गेले एक भेटत आहे. तर असं 4-8 दिवस तरी असंच राहणार आहे, कारण मला ना काही सुचत नाही, काही समजत नाही की कुठून सुरुवात करू, कुठं काय ठेवू, काय करू, काही समजत नाही आहे. तर असं हा गोंधळ तर होणारच आहे. आणि घर एकदम नव्यासारखं चमकत आहे. जसं आतमधलं पूर्ण जे आहे ना, आणखीन पेंटिंगचं काम चालू आहे. आणखीन जे दरवाजे, चौकटी, खिडकी जे आहेत ना तिथं आणखीन लावायचं आहे सगळं. तरी पण जितकंच कलर आता झालेलं आहे किचनमध्ये, इकडे हॉलमध्ये, बेडरूममध्ये, म्हणजे आतमधलं पूर्णपणे झालेलं आहे. आणि खरं सांगते खूप छान वाटत आहे. असं वाटत आहे आजच आम्ही नवीन घरात आलेलो. तर पसारा पण तसाच पडलेला आहे. ते पसारा कुठं ठेवायचा, कसा ठेवायचा काहीच सुचत नाही मला. किचनमधलं मात्र जिथल्या तिथे मी ठेवलेलं आहे, पण बाहेरचं मात्र एकही भेटत नाही. एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते भेटतच नाही सगळ्या. कुठं ठेवायचं आणि कुठं पडलेलं आहे त्याच्यामध्ये भेटत पण नाही, असं झालेलं आहे. तर असं इकडं ज्यूस बनवलेलं आहे मी. म्हणजे खरबूज चिरून घेतलं, बिया वेगळ्या केल्या, छोट्या छोट्या फोडी केल्या आणि मी त्यामध्ये थोडंसं दूध, साखर टाकलेलं आहे. मिक्सरला मी हे फिरवून घेतलेलं आहे. तर इकडं ज्यूस बनवून तयार झालेलं आहे. तर म्हटलं दीपक, दिनेश, योगेश तिघजण घेतील. इथे ग्लासमध्ये ओतून ठेवलेलं आहे आणि जे बाकीचं खरबूज ठेवलेलं होतं ते पण मी ज्यूस इकडे बनवून घेत आहे. म्हणजे सगळं ज्यूस मला एकत्र बनवता आलं नाही, कारण मिक्सरचं भांडं जे 2 नंबरचं आहे आणि त्याला वायसर पण नाही, जास्त प्रमाणात घेतलं तर सांडत आहे त्यामुळे. आणि जे ज्यूसचं भांडं येतं ना ते व्यवस्थित राहतं, जास्त प्रमाणात एकाच वेळेला पूर्ण खरबूज ज्यूस बनलं जातं त्यामध्ये. पण ते पण नाही आहे माझ्याकडे. आणि जे मोठं भांडं असतं ना मिक्सरचं ते पण खराब झालेलं आहे, 1st नंबरचं, म्हणून 2nd नंबरचं भांडं मी घेतलेलं आहे.
तर इकडे हे सगळेजण ज्यूस घेत आहेत, तोपर्यंत मी बाकीचे खरबूज ज्यूस बनवून घेते आणि कपडे वगैरे धुवायचं आहे. कपड्यांचं काम तर राहिलेलंच आहे, म्हणजे लेट होतच आहे आजकाल ना. असं नाही की पटकन मला 12-1 वाजेपर्यंत सगळी कामं आवरायची. किचनचं थोडंफार आवडतं, एक वेळचं जेवण झालं की मग दिवसभर ही कामं चालत असतात. परत स्वयंपाक पाणी, कोणतरी घरला येतं, परत त्यांचं चहा पाणी, बसणं बोलणं हे सगळं होतं. मग यामध्येच वेळ कसा जात आहे कळत नाही, म्हणजे सकाळपासून संध्याकाळ कशी होत आहे ना अजिबात कळत नाही. कामाचा तरी गोंधळच आहे, या वेळेमध्ये कुठलाही व्यवस्थित होत नाही. तर इकडे सगळ्यांनी ज्यूस तर पिलेला आहे आणि इकडे हे आणलेलं आहे काय ग्लुकॉन डी काहीतरी त्याचं नाव आहे, ते आणलेलं आहे. म्हणजे म्हणत आहेत की याने एनर्जी भेटते आणि ते एक पॉकेट आणलेलं आहे आणि ते असंच चमच्यानं खात आहेत, म्हणजे पाण्यात टाकूनही पित नाहीत. आणि इकडे बनत आहे रसना, म्हणजे जे पेंट करायची भाई त्यांच्यासाठी रसना बनवते, चहा पित नाहीत. दिवसातनं 3 वेळा त्यांच्यासाठी हा रसना बनत आहे. तर इकडं योगेशला म्हणलं की तोपर्यंत रसना करून या, तोपर्यंत मी बाकीची कामं आवडते, कारण यावेळी कामाचा गोंधळही सांगून तर जमणार नाही. एक एक कामं मला आवरायची आहेत. एकदम रसना बनत आहे सगळ्यांसाठी. परत आता हे पण पेतील, म्हणजे रसना असा असतो ना सगळ्यांना खूप आवडतो, मुलांचा ते खूपच फेवरेट असतो. तर सगळ्यांसाठी इकडं बनवत आहेत. म्हणजे जे पॉकेट येतात ना तेच. आता लिंबू पण आणलेलं नाही आहे आणि बाजारामध्ये कधी येतात कधी येत नाही, त्यामुळे हे रसनाच ठीक आहे. ते चालू फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आम्ही जेव्हाही पाहुणे येतात किंवा आता कोणालाही आपल्याला बनवायचं किंवा स्वतःला करून प्यायचं तरी रसना फ्रीजमध्ये मी आणून ठेवत असते. इकडं गार पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये रसना टाकलेलं, म्हणजे एका पॉकेटमध्ये 10 ग्लास रसना बनतो हा. आणि नंतर साखर टाकलेली, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा जिरा पावडर टाकलेली आहे. म्हणजे जिरे मी एकत्र भाजून वाटण करून ठेवलेलं आहे. जेव्हा रसना किंवा लिंबू पाणी काही बनवू त्यामध्ये थोडंसं जिरा पावडर टाकलं ना खूप टेस्टी ते रसना बनतो. तिकडे सगळं मिक्स केलेलं आहे दिनेशनं आणि इकडं खालीवरी करताय, म्हणजे साखर जी टाकलेली आहे ते विरघळवण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे यांचं. आणि यांची आपापली मीटिंग चालू आहे. मी इकडं बनवलेलं आहे चहा, कारण माझा आज गुरुवारचा उपवास आहे, त्यामुळे रसण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे ते तर मी घेतलेलं नव्हतं, फक्त चहाच बनवून घेतलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण अशा गरमीमध्ये छान असा गारगार रसना प्यायला. तर इकडे रसना बनलेला आहे, पीत आहे. ग्लुकॉन डी घेतलेले आहे, ते पण पाण्यात टाकून कधी अशीच घेत आहे, ते त्यांचं चालू आहे तिकडं. आणि सगळ्यांची आपापली बडबड पण चालू आहे. ते त्याला काहीतरी विचारतात, ते त्याला, म्हणजे सगळे एकत्र आले ना सगळ्यांचे विचार पण वेगवेगळे, सगळे आपापलं सांगत असतात आणि तेच चालू आहे इकडं. तर इकडं रसना बनलेला आहे. तर तिने सोडून सगळ्यांना रसना देत आहे. अगोदर त्या भैयाला नेऊन देऊन सांगितलेलं आहे आणि बाकीचं तुम्ही पीत बसा निवांत. आणि माझा तरी आज खूप गोंधळ आहे. एक तर दिवसभरी धावपळ सुरू झालेली आहे, ते काम एकही शेवटपर्यंत होईना असं झालेलं आहे. आणि त्यामध्ये आज गुरुवारचा उपवास, थोडंसं असं वाटत आहे ना कामाचा तरी लोड आहेच, त्यामध्ये स्वयंपाक पाणी, परत इव्हनिंगला स्वयंपाक बनवणं, प्रसाद बनवणं, यांचं आवरून द्यायचं थोडंसं तामझाम आहे. तर इकडे बघू शकता टावरला पूर्णपणे इकडं पेंट केलेलं आहे. म्हणजे साईडला जी बिस्किट आहे, जे बिस्किटची डिझाईन बनलेली आहे, परत टावरला जी बॉर्डर आहे त्याला पण व्हाईट कलरचं पेंट द्यायचं आहे. आता ते आज झालं तर ठीक आहे, नाहीतरी उद्या देतील. म्हणजे ते भैया म्हणत होते की आज झालं तर ठीक आहे, नाहीतरी उद्या देऊया आपण. म्हणजे जे अगोदरचं पेंट दिलेलं आहे ते व्यवस्थित हडकल्यानंतरच देता येत असं म्हणत होते. तोपर्यंत इथं आलेले आहेत आता मेन दाराला पेंट करण्यासाठी. म्हणजे जे अगोदरचा कलर होता तो असाच होता आणि त्यावरती परत इथं पेंट केलेला आहे, पण त्यावरती आता जे सागवण असतं ना तशाच पद्धतीचं पेंट करायचं आहे. तर या दाराला पण आजच्या आज पेंट होणार नाही, एक वेळा लावून सोडतील आणि उद्या येऊन परत ते करणार आहेत. म्हणजे डिझाईन वगैरे बनवायचे यांना काहीतरी म्हणत होते. म्हणजे जसं सागवण येतं ना सागवणाचं दार तशाच पद्धतीनं पेंट करायचं आहे. करत आहेत, व्यवस्थित लावत आहेत अगोदर, मग उद्या जे आहे ना बाकीचं पूर्ण होणार आहे. परत खिडकी आहे, चौकट आहे, हे ते खूप सारं आहे. जे छोट्या गोष्टी, म्हणजे अगोदर सगळ्या भिंतींना पेंट झालेला आहे आणि जे बाहेरली बाजू आहे तिकडं आणि टावरला हे झालेलं, पण एकदम छोटे जी खिडकी वगैरे हे ते आहेत ना दार वगैरे, ते काही काल झालेलं नाहीये. आज ते सगळं पेंट करणार आहेत आणि आज थोडंसं लवकरच ते भैया आलेले होते. म्हणजे 6:30-7 वाजेपर्यंत ते आलेले होते. दररोजची टायमिंग 9ची होती. तर इथं ही पास्ता मी काढून ठेवलेला होता. म्हणजे आज मॉर्निंगला ब्रेकफास्टमध्ये मी पास्ताच बनवणार आहे. तुम्ही म्हणत होता की अशा पद्धतीने करायचं आहे, तशा पद्धतीने करायचं आहे, पण मला माहिती नव्हतं की पास्ता कसा बनवला जातो. मी कधी केलेलंही बघितलं नाही ना, कधी खाऊनही बघितलेलं नाही. आज परत पास्ता बनत आहे, म्हणजे मुलांना इतका आवडला. आणि योगेश पण आलेले, तर म्हणलं ब्रेकफास्टमध्ये अगोदर पास्ता बनवायचा, मग त्यानंतर जे आहे दिवसभराचा स्वयंपाक बनत राहील. तर इकडं अगोदर जे रात्री क्लीन झालेले भांडे ते सगळे मी रॅकला लावत आहे. म्हणजे रात्री कितीही लेट हो, मला भांडे मात्र मी ठेवत नाही, एक सवय पण झालेली आहे. नाहीतर खरं सांगते रात्रभर झोपच येत नाही मला, कारण एक सवय झाली डोक्यात चलत असत मी आज भांडे ठेवलेलं आहे. आणि मॉर्निंगला होत पण नाही, मॉर्निंगला खूप तामझाम असतं, सगळी कामं आवरायची, आता सगळ्यांचं आवरून द्यायचं असतं, त्यामुळे भांडे कुठे ठेवला भरपूर लेट होतो त्यामध्ये ते सगळं आवरण्यामध्ये. कारण यावेळी एक्स्ट्राची कामं खूप सारे असतात, त्यामुळे मी कुठलीही कामं जे आहेत ना, म्हणजे कालची कामं आज करत नाही, कालची कामं कालच मी संपवते, आजची कामं परत इकडे सुरू होतात. तर सगळे भांडे मी रॅकला लावत आहे आणि संग मी दूध गरम करायला
करायला ठेवते, म्हणजे दररोज दूध मी खिडकी ठेवत असते, पण दूध आजकाल खराब होत आहे. किती वेळ मी गरम करून ठेवलं तरी पण ते मॉर्निंगपर्यंत दूध राहत नाही आहे, खराब होत आहे. त्यामुळे मी रात्री दूध जे आहे ना बाकीचं सगळं विरजू लावलं आणि चहापुरतं दूध मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. तर अगोदर हे दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे गरमी खूप आहे ना, गरमीमुळे दूध पण खूप लवकर खराब होत आहे. म्हणून एक वेळा मी गरम करून बघते, व्यवस्थित झालं ठीक आहे. खराब झालं तर मग डिकाशन चहाच बनत आहे दररोज आणि चांगला पण असतो. तर इकडं दूध गरम केलेले, तर दूध व्यवस्थित आहे, अजिबात फुटलेलं नाही. तर यामध्ये मी टाकली चहा पावडर आणि साखर. तर चहा उकळत राहील तोपर्यंत यांचं पण आवरेल. आणि आज आम्हाला बिदरला जायचं आहे, त्यामुळे थोडंसं लवकरच किचनची कामं आवरायची, म्हणजे बाकीची कामं आहेत, धुणं भांडे हे ते खूप सारी कामं आहेत त्यावेळेमध्ये. तर ती सगळी कामं मी आल्यानंतर करणार आहे. आता थोड्या वेळात आम्ही जायला निघणार आहोत, त्यामुळे थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरली. स्वयंपाकी मी करून घेते, यांना टिफिन देते, बाबांचं पण आवरेल तोपर्यंत मग आम्ही जाणार आहोत. तर म्हणजे कसं आहे ना, दररोज दिवस घालते या कामामध्ये, पण कुठेतरी जायचं म्हणलं ना ती कामं अर्ध्या तासामध्येच आपण संपवतो, कारण आपली जाण्याची घाई गडबड असते. मला वाटतं दररोज पण अशाच पद्धतीने केलं तर किती वेळ वाचेल आपल्यासाठी, पण होतच नाही. दररोज तेच तामझाम सुडबुड चालू असते आपली, ते कामं काय आवडत नाही असं आहे. तर यांचा आवरलेला आहे, चहा पण उकळलेला आहे. पाणी दिलं होतं नॉर्मल हांड्यातलं, तर म्हणत होते की गरमी खूप आहे, मॉर्निंगला पण खूप गरमी होत आहे, तर थोडंसं थंड पाणी दे. तर फ्रीजमध्ये थोडंसं पाणी मी मिक्स करून दिलेलं आहे आणि इकडे तोपर्यंत चहा पण उकळलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा गरमागरम चहा घ्यायला. तर इकडे चहा घेतलेला आहे, म्हणजे चहा एन्जॉय करत करत खूप काही दिवसभराची आमची चर्चा सुरू असते, कारण दिवसभर हे यांच्या कामात बिजी असतात, मी माझ्या कामात बिजी असते. आणि आजकाल तर घरी यायचं पण आता यांचं खूप कमी झालेलं आहे, कारण गॅरेजमध्ये कोणी नसतं. मॉर्निंगला म्हणजे गेले की दिवसभर नाश्ता टिफिन सगळं जेवणाचं तिकडंच जातं त्यांचं, त्यामुळे घरी संध्याकाळीच येत आहेत. त्यामुळे जी ही दिवसभराची चर्चा असते ते आम्ही मॉर्निंगलाच बोलून टाकतो, कारण नंतर जास्तीने आपापल्या कामात बिजी होतो. त्यामुळे तर इकडं खूप सारे पेपर हे ते कचरा जमा झालेला होता, तर दीपक ते सगळं पेटवून दिलेलं आहे. दिनेश बसलेला आहे, मस्त वातावरणाचा एन्जॉय घेत. आज थोडंसं लेट उठलेलं आहे दिनेश, नाही तर दररोज लवकर उठून खेळायला जातो, पण आज उठायलाच लेट झालेला होता, कारण दिवसभरी धावपळ करणं, परत ते पेंट हे ते काही कमी पडलेलं असलं किंवा काही लागणार आहे तर दिने जाऊन घेऊन येतो. पाणी आणणं हे ते खूप आहे, धावपळ खूप होत आहे दोघांची, दीपक दिनेशची. जसं दीपक आलेला आहे आता सुट्टीमध्ये, सुट्टी घेऊन आणि आल्यानंतर बघू शकता इथं किती कामाचा गोंधळ झालेला आहे. थोडा वेळही दीपकला दिनेशला 5 मिनिटे वेळ भेटे ना, तो दिवसभर काहीतरी कामातच असतात, कारण हे कामच असे असतात कितीही करा कमीच आहे. तर इकडे बघू शकता टावर खूपच सुंदर असा लुक आलेला आहे पूर्ण घरचा, खूप छान वाटतंय. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा घरचा लुक कसा वाटला, हे जे पेंट आम्ही केलेलं आहे ते कसं वाटलं. एकदम साधं सिंपल आहे. रेड वगैरे आम्ही लावलं असतं ना, मला वाटतं तितकं हे वाटत नव्हतं, ते भैया पण म्हणत होते रेड लावलं तर खूप गाढं वाटतं, ते तितकं व्यवस्थित वाटणार नाही. तरी पण दिनेशच्या पप्पांचा विचार आहे की जिथं डिझाईन बनलेली आहे, जिथं बिस्किट वगैरे बनलेले आहे तिथं आपण रेड कलर लावूया. तर आता बघूया काय काय होतं. तर इकडे बाहेर जे मोगऱ्याचं वेल आहे पूर्ण वरती गेलेलं होतं, वरत्या मजल्याला गेलेलं होतं, तर आज ते पूर्णपणे काढून टाकले, कारण त्यावरती खूप सारं पेंट पण पडलेलं होतं आणि एका साईडला झुकत होतं, ते व्यवस्थित फुलंही तोडून घेता येत नव्हते, पूर्ण वरती गेलेलं होतं, त्यामुळे पूर्णच ते तोडून टाकलेलं आहे आज, कारण त्यावरती पेंट पण पडलेलं, पूर्ण झाड खराब झालेलं आहे. आणि जिथं ते आहे ना तिथं दररोज पाणी घातल्याने परत ते वेल फुटणार आहे, म्हणून म्हणलं असू दे पूर्णच काढून टाक. दासऱ्याचं झाड म्हणजे समोरची जितकी झाडं होती ना सगळी काढून टाकलेली आहेत. एकदम खुलं वाटत आहे, थोडंसं सोनं पण वाटत आहे. तर असो ते बाहेरची कामं चालू आहेत, कारण पेंट करण्यासाठी भैया थोडंसं लवकरचा 7 वाजताच आलेले आहेत ते, आणि आम्हाला पण आज जायचं आहे बिदरला, त्यामुळे मी इकडं सगळं स्वयंपाक घेणं लवकर करून घेणार आहे. तर आज मी शिमला मिरचीची भाजी बनवणार आहे, ग्रेव्हीची, म्हणजे ग्रेव्हीदार, कारण आता काही बनवेन तर योगेशला पण पतपाणी आहे, तर म्हटलं साधी सिंपल भाजी बनवूया, म्हणजे सगळेजण आवडीनं खातील. जसं योगेशला पत आहे त्यांना पण चालेल आणि बाकींच्यांना पण हीच भाजी चालेल. तर इकडे मी कुकरला डाळ पण लावलेली आहे. कशी भाजी बनवा, वरण हे बनणार बाबांसाठी, वरण सपक वरण तिखट वरण दोन्ही प्रकारची वरण मी बनवत असते. तर त्याच कुकरमध्ये मी भात पण लावते, म्हणजे संग स्वयंपाक मला करायचा आहे. आणखीन पूजा वगैरे झालेली नाही आहे. अगोदर मी स्वयंपाक करते, किचनपासून फ्री होते, कारण आता इकडं अर्ध स्वयंपाक आणि तिकडं धावपळ, म्हणजे देवपूजा आहे आणि स्वयंपाक की संग होणार नाही, धावपळ खूप होते आणि एक काम माझं व्यवस्थित होत नाही. मग म्हणलं एक काम करूया, अगोदर किचनची सगळी कामं आवरूया, सगळ्यांचं जेवण खाणं झालं मी निवांत मी देवपूजा वगैरे करून घेते, बाकीची कामं आवरून घेते आणि थोडंसं लवकरच आम्हाला निघायचं आहे घरातनं. कपडे भांडे जे आहेत ना ते आल्यावर करणार आहे, कारण थोडंसं लवकरच आम्ही येणार आहोत. तर इकडं मी सगळी तयारी करून घेतलेली आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी. तर कांदा घेतलेला आहे, म्हणजे 2 कांदे मी मोठ्या साईजचे घेतलेले आहेत. कांदा बारीक चिरून घेतला, हिरवी मिरची तुकडे करून टाकले त्यामध्येच, परतून घेऊया. आणि टोमॅटो पण मी इकडं चिरून घेतलेला आहे, म्हणजे ग्रेव्ही तयार झाली की मग शिमला मिरची जी आहे ना ती चिरून घेते, आणि म्हणजे जेव्हाही सुजत नाही त्यावेळेस आपण अशी ग्रेव्हीदार भाजी बनवू शकता. म्हणजे शिमला मिरचीची भाजी ना अशी सुकी पण बनली जाते, पण तशी भाजी जास्त आवडत नाही घरामध्ये, सगळ्यांना आवडत नाही, त्यामुळे मी अशी ग्रेव्हीदार भाजी बनवत आहे.
तर इकडं म्हणजे एक वेळचं झालेलं आहे सगळ्यांचा, आज पास्ता बनलेला होता, सगळ्यांनी खाल्लेला आहे। आता इकडं भाजीची तयारी होत आहे। तर इकडं कढईमध्ये मी तेल घेतलं, कांदा, हिरवी मिरची सगळं टाकलेलं आहे, परतून घेतलेलं आहे। म्हणजे कांदा छान असा सॉफ्ट होऊ लागला की त्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे। तोपर्यंत मी इकडं 3-4 टोमॅटो छोट्या साईजचे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि इकडं तोपर्यंत मी डाळ पण एका वेगळ्या भांड्यात काढते आणि कुकर रिकामं करून घेते। म्हणजे याच कुकरमध्ये मला भात पण बनत ठेवायचा आहे, म्हणजे संग ही कामं होतील आणि जास्त भांडेही होणार नाहीत, कारण आता भांडे घासायला वेळच नाही आहे। त्यामुळे याच भांड्यामध्ये बनवूया धुवून घेऊन, म्हणजे जास्त भांडे आणि किचनमध्ये पसारा पण होणार नाही। तर इकडं कांदा छान सॉफ्ट झालेला आहे। तर आता टाकूया सुके मसाले। तर धना पावडर पण मसाला डब्यातला संपलेला होता, ते पण मी काढून घेतलेलं आहे। लाल मिरची पावडर हे सगळं मी काढून घेतलेलं आहे। आणि आता टाकूया अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर आणि म्हणजे अर्धा चमचा मी इकडं लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कारण आपण हिरवी मिरची पण यामध्ये ॲड केलेली होती। आता परतून घेऊया मसाले व्यवस्थित भाजले की यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे, चवीपुरतं मीठ टाकूया आणि हा मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आणि जोपर्यंत की मसाला बनत आहे तोपर्यंत मी मिरच्या पण चिरून घेते, म्हणजे शिमला मिरची, आणखीन काय टोमॅटो आणि मटकीची शेंग हेच आणलेलं होतं आणि काल मी रात्री मटकीचीच भाजी बनवलेली होती। त्यामुळे आता मी शिमला मिरचीची भाजी बनवत आहे। म्हणजे प्रत्येक वेळी मी सुकी भाजी बनवत असते, पण आज मी ही ग्रेव्हीदार भाजी बनवत आहे, छान बनते अशी भाजी। तिकडं मी झाकून ठेवलेलं आहे, हे ग्रेव्हीसाठी जे ना मसाला तयार होत आहे तोपर्यंत मी इकडे शिमला मिरच्या काढून घेतल्यात खूप साऱ्या आणि बारीक चिरून घेऊया। जोपर्यंत की मिरच्या चिरून होतील तोपर्यंत इकडं हे मसाला पण बनवून तयार झालेला आहे। म्हणजे एक वेळा मी मिक्स करून घेतला आणि इकडे यांची चर्चा चालू आहे, म्हणजे कशा पद्धतीने काय काय लावायचं आहे, आणखी काय काय पाहिजे ते पण आणून द्यायचं आहे त्यांना। शिडी वगैरे आणलेले, झुला आणलेला आहे, म्हणजे दररोजच्या दररोज घेऊन येतात, कारण ते भाड्यानं असतं, दिवसभर काम होतं, संध्याकाळी नेऊन देतात आणि परत मॉर्निंगला घेऊन येत आहे। जसं की ते भैया येतात त्यावेळी घेऊन येत आहेत। तर आणि थोडंसं पेंट पण पाहिजे वेगवेगळ्या कलरचे, तेच सांगत आहे ते भैया की ते पण घेऊन ये, हे पण घेऊन ये। तर तिने जाऊन घेऊन येईल तोपर्यंत मी इकडं भाजीची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे। आणि ही ग्रेव्हीसाठी जे मसाले ते पण आता भाजून तयार झालेलं आहे। तर एका ताटलीत काढला म्हणजे लवकर गार होईल ते। आणि किचनमध्ये यावेळी खूप पसारा झालेला आहे, म्हणजे मिक्सर लावायला स्पेस नाही येतं, तर एवढीला तेच म्हणलं की मिक्सर बाहेर घेऊन जावा आणि मसाला बनवून आणा तिथंच, तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते, कारण किचनमध्ये पसारा खूप होत आहे। तर म्हणलं हे मिक्सर वगैरे तिथं बाहेरच लावा हॉलमध्ये। आणि इकडं बघू शकता ग्रेव्ही बनलेली आहे। तर अगोदर मी ब्रेकफास्टची तयारी करत आहे, म्हणजे पास्ता बनवण्यासाठी गाजर, मिरची